जुळे सोलापुरातील वानकर नगर येथील पत्रा शेडमधील होंडा दुचाकी गोडाऊनला सकाळी अचानक आग लागली. काही वेळातच ही आग अधिकच पसरली. या भीषण आगीत सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका अग्निशमन दलाने तत्परतेने प्रयत्न करून पाऊण तासात आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवून येथील सुमारे 2 कोटी रुपयांच्या गाड्यांसह साहित्य आगीपासून वाचवले. शहरातील जुळे सोलापुरातील वानकर नगर येथील देविका गॅस एजन्सी जवळील प्लॉट नंबर 314 येथील होंडा गोडाऊनला सकाळी भीषण आग लागली. या ठिकाणी मोठ्या संख्येने दुचाकी गाड्या होत्या. या पत्रा शेडसह परिसरात ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. दरम्यान सकाळी 11:15 वाजता आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलास कळवण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंके यांनी होडगी नाकाजवळील अग्निशामक दल केंद्रातील गाड्या तात्काळ पाठवली. दलातील जवानांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या गोडाऊनमधील मोठ्या संख्येने असलेल्या दुचाक्या गाड्यांपर्यंत आग पोहोचण्यापूर्वी विझवली. त्यामुळे सुमारे 2 कोटींच्या गाड्या आणि साहित्य आगीपासून वाचवण्यात अग्निशमक दलाच्या पथकास यश आले. अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळे यांच्या माध्यमातून जवानांनी 6 गाड्यांद्वारे ही आग पाऊण तासाच्या कालावधीत आटोक्यात आणली. सर्वत्र पाण्याचा मारा करून अखेर आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान या आगीमध्ये गोडाऊनमधील स्पेअर पार्टसह इतर साहित्य असे एकूण सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी दुचाक्या गाड्यांना एक्सेसरीजचे साहित्य लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.